पवित्र तीर्थ, नदी तीर अथवा गिरी पर्वत अशा ठिकाणी हे शिवलिंग जे ते स्थापन करावं. त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आलेले, एक चल आणि दुसरं अचल. चल म्हणजे जे आपण आपल्या सोबत आपल्या प्रवासासाठी, आपल्याला माहिती महाराणा प्रताप हे एकलिंग देवतेचे हे पुजारी होते आणि त्यांच्या जवळ कंटिन्यू ती शिवाची एक पिंड असेल, त्याचंही प्रमाण सांगितले. चल जर असेल तर अंगुष्ठ मात्र ती असेल आणि अचल जर असेल तर यजमानाच्या 12 अंगुली पेक्षा ती कमी नसावी, त्याच्यापेक्षा जास्त असली तर ती चालेल. त्याचप्रमाणे ती कुठं ठेवावी, चौकोन म्हणजे वर्तुळाकार, त्रिकोण, चौकोन अशी जर जागा असेल तर त्या जागेमध्ये ती ठेवावी. अगोदर तिथली जागा जी आहे पूर्ण ती गोमूत्राने, त्याचप्रमाणे गंगेच्या अनेक गंगाजलाने ती जागा तिथली पवित्र करून घ्यावी आणि त्याच्या खाली नवरत्न ठेवावे. त्याचप्रमाणे त्याची वास्तुरचना जी आहे सुंदर अशा प्रकारची, सुबक अशा प्रकारची तिथली ती वास्तुरचना असावी. म्हणजे तिला व्यवस्थित अशा प्रकारच्या खिडक्या असाव्या पश्चिम आणि त्याचप्रमाणे पूर्व दिशेला त्याचं मुख असावं, दोन्हीकडे 2 दरवाजे असावे आणि त्याच्या बाहेर नंदिकेश्वर असावा. त्याच्या बाहेर नंदिकेश्वर असावा. त्याचप्रमाणे सद्योजातम या मंत्राने मग त्याची पूजा करावी, त्याची प्राणप्रतिष्ठापना करावी. मग सुरुवातीला गणपती पूजन वगैरे, मातृपूजन वगैरे सर्व करून मग नंतर त्याची प्राणप्रतिष्ठापना ती करावी. आणि यामध्ये अजून त्याची पूजेचे 2 प्रकार यामध्ये सांगितलेले आहेत. एक प्रकार आहे तो पंचोपचार पूजेचा आणि दुसरा प्रकार आहे तो षोडशोपचार पूजेचा. मी नित्य गणेश किल्लीला मी जातो, तिथे मला फक्त गुन्हेदारांनी श्रावण महिन्यात गणपतीला पंचोपचार पूजा करण्याचा फक्त मला आज्ञा केली की बेटा तुला पटकन तिकडून जाऊन इकडून यांच्या वेळेत तुला यायचंय, तेव्हा ती पंचोपचार पूजा मला तिथे सांगितलेली आहे. आणि ती पंचोपचार पूजा म्हणजे जे आहे ना, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य, याला म्हणतात पंचोपचार पूजा. किंवा मग षोडशोपचार पूजा, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, त्यानंतर अजून त्याच्यामध्ये जे आहेत आचमन, अभ्यंग स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्र, पुष्पांजली आणि क्षमा याचना, हे 16 प्रकार करावे. आणि जर तेवढा सुद्धा जर तुम्हाला वेळ नसेल तर नुसतं नमस्कार तरी शिवपूजन होऊन जातं. आता मी तुम्हाला कालच सांगितलं की उपासनेची एक वेळ पाळायची. आता तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा, आमच्या घरी तर आम्ही पाळू शकतो, पण बाहेर गेल्यानंतर काय, तिथं पाळल्या जाईल का? नाही पाळल्या जाणार. स्नानाची वेळ पण पाळल्या जाणार नाही, उपासनेची वेळ पण पाळल्या जाणार नाही. अशा वेळेस फक्त सद्गुरूंचं नामस्मरण जरी केलं तर गंगा स्नानाचं पुण्य लाभतं. फक्त एकदा अंतःकरणातून दादा म्हणा, गंगा स्नानाचं पुण्य लाभतं. आणि तसाच काही विधी तर शिवपूजनाच्या बाबतीत दिलेला आहे. जर तुमच्याकडे पाणी नसेल ना तर भस्म स्नान सुद्धा चालतं, आणि त्याच्यासाठी भस्म स्नानासाठी सुद्धा त्याचे मंत्र दिलेले. किंवा ते जरी नसतात तुमच्याकडे, अग्निरीती भस्म, स्तनरीती भस्म, जलरीती भस्म, हे मंत्र जरी तुमच्याकडे नसतील तर नुसतं ओम नमः शिवाय म्हणून जरी सर्वांगाला नुसतं भस्म जरी लावलं ना तरी त्या स्नानाचं पुण्य लाभून जातं, गंगा स्नानाचं पुण्य लाभून जातं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मंत्रजप करण्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता. पण या मंत्रजपासाठी सुद्धा एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपल्या मनानं काहीतरी चालू करतो, ते शास्त्राला मान्य नाही आहे.
आज आमचे वेदमूर्ती गुरुजी आलेले आहेत, अक्षय गुरुजी, त्यांना